आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी मुंबईतल्या वांद्रे पूर्व इथली। वांद्रे पूर्व इथे कालपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली। मात्र आज अतिक्रमण हटवत असताना पोलिसांवर अचानक दगडफेक करायला सुरुवात झाली। या कारवाईला विरोध करणाऱ्या आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेतलंय। मुंबईतल्या वांद्रे दगडफेक प्रकरणी पोलीस सध्या ॲक्शन मोडवर आहेत। दगडफेक करणाऱ्यांच्या करता आज रात्री सुद्धा एक विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जाणार आहे। रात्री पोलीस विशेष शोध मोहीम राबवणार असून त्यासाठी विशेष पथकं सुद्धा तयार केली जाणार आहेत। दगडफेक करणाऱ्या सुमारे 50 ते 100 लोकांवर गुन्हे दाखल केले जातील अशी शक्यता आहे। दगडफेक करणारे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसले असून या व्हिडिओच्या माध्यमातून या दगडफेक करणाऱ्यांचा या परिसरात कसून शोध घेतला जाईल। ही कारवाई जी आहे ती माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होत आहे। तर ही कारवाई आज चालू असताना काही समाजकंटकांनी त्यावर जे डिमोलिशन स्क्वॉड आहे आमचं त्याच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। त्याला मुंबई पोलीस दलाने ॲप्रोप्रिएट योग्य बळाचा वापर करून त्या लोकांना पांगवलेलं आहे। जे समाजकंटक आहेत त्याच्यातली 7 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। दरम्यान या ठिकाणी 500 पेक्षा अधिक झोपड्या असून तब्बल 5000 स्क्वेअर मीटरचं अतिक्रमण आहे। रेल्वे स्टेशनला अगदी लागून या झोपडपट्ट्या आहेत। नेमकी ही कारवाई का करायची वेळ आली ते आपण पाहूयात। रेल्वे स्टेशनला अगदी लागून झोपडपट्ट्या आहेत। साधारण 5000 स्क्वेअर मीटर वरती हे अतिक्रमण आहे। सुमारे 500 झोपड्या इथे आहेत। या ठिकाणी असलेल्या कचऱ्यामुळे अनेकदा इथे आगीच्या घटना घडतात। मागे इथे आगीची एक खूप मोठी घटना घडली होती ज्यात काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला होता। 27 नोव्हेंबर 2017ला पहिल्यांदाच या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्या विरोधात स्थानिक न्यायालयात गेले आणि 9 वर्ष या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय नंतर सर्वोच्च न्यायालय इथे सुनावणी सुरू होती। दरम्यान या अतिक्रमणामुळे या भागातल्या रेल्वेच्या विकासाचा प्रकल्प कित्येक वर्षांपासून रखडलाय। शिवाय इथून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सुद्धा यामुळे त्रास होतो। 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमणं हटवायला मंजुरी देण्यात आली आणि आता कालपासून एकूण 5 दिवसात ही कारवाई होणार आहे। वांद्रे इथल्या गरीबनगरमधल्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली। शांतपणे सुरुवातीला ही कारवाई सुरू होती, पण या विरोधात काही हुल्लडबाजांनी आधी निदर्शनं मग घोषणाबाजी आणि नंतर दगडफेक करायला सुरुवात केली। काही जण जे अधिकृत घरात राहत होते ते रस्त्यावर येऊन या कारवाईत अडथळा आणत होते। या सगळ्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि 1 तासभर या भागात प्रचंड तणावाचं वातावरण होतं। या 1 तासात काय काय झालं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहूयात। अशा प्रकारे या भागातल्या अतिक्रमणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली होती। कारवाईच्या आधी हे सगळं क्षेत्र रिकामं करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। एक नव्हे तर 4-4 मजली घरं इथे बांधण्यात आली होती आणि ही सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी घरं होती ज्याच्यावर बुलडोझरनं कारवाई सुरू झाली। बुलडोझरनं कारवाई सुरू होताच सुरुवातीला शांततेत विरोध झाला, पण नंतर मात्र इथे काही महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने पाणी फेकलं, बादल्या फेकल्या, चपला फेकल्या, यासह अन्यही काही गोष्टी भिरकावण्यात आल्या। यानंतर सुद्धा पोलीस सुरुवातीला संयमित होते। पोलिसांनी फारशी आक्रमक भूमिका घेतली नाही, पण ज्या वेळेला इथे महिला आणि काही लोक अधिक आक्रमक झाले आणि वस्तू फेकण्याचं प्रमाण वाढलं त्यावेळेला मात्र पोलीस आक्रमक झाले आणि बादल्या, भांडी, यानंतर चपला पाठोपाठ काही दगड आले। यानंतर मात्र पोलीस आक्रमक झाले आणि त्यांनी हलका लाठीमार केला। इथे उभे असलेले बघे, कारवाईच्या मध्ये अडथळा आणणारे काही स्थानिक अतिउत्साही, काही समाजकंटक या
सगळ्यांच्या वर पोलिसांनी हलका लाठीमार केला. पण हे सगळं झालं कारवाईच्या साधारण पहिल्या 15 मिनिटात. पण नंतर ज्या वेळेला तणाव सुरू झाला त्यावेळेला पोलिसांच्या दिशेने सुरू झाली जबरदस्त दगडफेक. सुरुवातीला हलकासा लाठीचार्ज केल्यानंतर पोलीस लोकांना समजावत होते कारवाईच्या आड येऊ नका. पण नंतर या भागातून दगडफेक सुरू झाली. अनेक तरुण या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो अनेक तरुण पुढे येऊन पोलिसांच्या दिशेने दगडफेक करू लागले. ज्या पुलावरनं पुढे येऊन ही संतप्त किंवा समाजकंटक दगडफेक करत होते त्यांनी तर या पुलाच्या लाद्या उखडून सुद्धा पोलिसांच्या दिशेनं भिरकावल्या. एवढंच नाही तर पोलीस ज्या वेळेला आक्रमक झाले आणि एक क्षण असा आला सुरुवातीला काहीशा डिफेन्स मोडवर असलेले पोलीस आक्रमक झाले. सुरुवातीला पोलिसांनी हेल्मेट्स बाहेर काढली नव्हती पण नंतर मग हेल्मेट सुद्धा बाहेर काढली पोलिसांनी. हातात काठ्या घेतल्या आणि पोलीस आक्रमक झाल्यानंतर मात्र या दंगेखोर आणि समाजकंटकांनी हळूहळू काढता पाय घेतला. पोलिसांनी घुसून थेट लाठीचार्ज अत्यंत आक्रमकपणे केला आणि ज्या वस्तीतून पोलिसांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक होत होती या भागात पोलीस घुसले आणि कठोर कारवाई करण्यात आली. पण या दगडफेकीच्या दरम्यान काही जण पोलिसांनी सांगूनही ऐकत नव्हते. अशा काही जणांना मात्र पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यातल्या काही जणांवर कठोरात कठोर कलम लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या दगडफेक करणाऱ्या आणि पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांमध्ये काही महिलांचा सुद्धा समावेश होता. अशा काही महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सरळ सांगून ऐकत नाही विनंती करून ऐकत नाही म्हटल्यानंतर पोलिसांनी या समाजकंटकांना चांगलाच चोप दिला आणि जेरबंद करून त्यांची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला इथे नंतर दगडांचा आणि चपलांचा मोठा खच पडल्याचं दिसून आलं. पण या सगळ्या कारवाईच्या दरम्यान जी जबरदस्त दगडफेक पोलिसांच्या दिशेनं झाली यात काही पोलिसांच्या हाताला पायाला आणि डोक्याला सुद्धा मार लागल्याचं स्पष्ट झालं. सुदैवानं जो मधला अवकाश पोलिसांनी घेतला होता त्यात बहुसंख्य पोलिसांनी डोक्यावर हेल्मेट घातली होती त्यामुळे जखमी पोलिसांचं प्रमाण अत्यंत कमी राहिलं. या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात दगड काचा आणि प्रामुख्यानं चपलांचा खच मात्र पडलेला दिसला. याच रस्त्यावर येऊन हे सगळे दंगेखोर आणि समाजकंटक पोलिसांच्या दिशेनं सातत्यानं दगडफेक करत होते. पण पोलिसी खाक्या दिसल्यानंतर या सगळ्यांना नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आणि अशा प्रकारे ही आजची कारवाई सुरू झाली. आणि उद्या आणि परवा इथून पुढचे 2 दिवस या भागातल्या अनधिकृत घरांवरची कारवाई सुरूच राहणार आहे. आणि आता जी ताजी अपडेट याच कारवाईच्या संदर्भात आली आहे त्यानुसार दगडफेकीच्या दरम्यान 7 पोलीस अधिकृतपणे जखमी झाले आहेत तर 3 आंदोलक गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतं. या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट. दगडफेकीच्या दरम्यान 7 पोलीस आणि 3 आंदोलक जखमी झाले आहेत. एकूण जखमींचा आकडा 10 आहे. भाभा रुग्णालयाच्या माहितीनुसार 6 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात पोलीस कर्मचारी विपुल विजय कुमार कदम, मनीष भीमराव बच्छाव आणि वैभव गीते यांचा समावेश आहे. उपचारानंतर यांना वैद्यकीय सल्ल्यानंतर रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आलाय. याशिवाय आंदोलक फिजान अनवाज खान, अनस रशीद खान, अन्सारी अली बेग हे 3 आंदोलक सुद्धा जखमी झाले आहेत. यापैकी अन्सारी अली बेग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता वैद्यकीय उपचारानंतर स्थिर आहे. तर VN देसाई रुग्णालयाच्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी जितेंद्र कुमार, सतेंदर, नवनाथ अण्णा मुदगुल, ओमकार दीपक कोळी, चंद्रकांत ढांबळे यांच्यावर
या दुसऱ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले। यापैकी सत्येंदर यांना थोडा जास्त मार लागला होता, पण त्यांची प्रकृती स्थिर आहे। उर्वरित सगळ्या कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आलंय। अपेक्षा आहे की उद्यापासून सुरू राहणारी कारवाई व्यवस्थित आणि शांततेत पार पडेल।